तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कोणत्या चार गोष्टी? तर ते तुम्हाला आनंदी आणि सुखात ठेवेल. नमस्कार, मी प्रवीण बोनके, स्पिरिच्युअल अँड लाईफ कोच, बिझनेस ॲडवायझर. तर त्या कुठल्या चार गोष्टी आहेत? पहिली गोष्ट, एखाद्याला जर तुम्ही ना मनातून खरंच माफ केलं तर तुम्हालाच त्याचा फायदा होतो. कसा? तर तुमचं मन शांत होतं, चित्त समाधान होतो आणि तुम्हाला रात्रीला छानशी झोप लागते. ज्यानं तुमच्यासोबत वाईट करायचं ते केलंच, परंतु त्याचं वाईट व्हावं आणि त्याच्याबद्दल काही बोलत राहावं, मनन करत राहावं, चिंतन करत राहावं, त्याला त्रास तुम्हाला होणार, त्याला नाही. तर त्याला माफ करा, तुमचा त्रास कमी होऊन जाईल. दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार ठरू नका. स्वतः जबाबदारी घ्या की हा, काहीतरी माझी चुकी असेल आणि आता ती मी यानंतर करणार नाही. तिसरी गोष्ट, ज्या गोष्टी भूतकाळात घडल्या त्या गोष्टी, त्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. त्यासाठी आता वर्तमानात काहीतरी बदल करा. भूतकाळ चांगला नव्हता यावर विचार करत बसू नका. तर वर्तमान बदला आणि भविष्य तुमचं चांगलं होईल. आणि सर्वात महत्वाची पाचवी गोष्ट म्हणजे, आनंद हे बाहेर नाहीच आहे, तर आनंद हे मूळ स्वरूपात आपल्या आतमध्ये आहे. तर नेहमीसाठी आनंद राहा, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा आणि इतरांना सुद्धा आनंद द्या. कारण तुम्हाला माहीतच आहे की दुःख देण्यासाठी हे समाज, ही दुनिया टपलेलीच आहे, त्यांचं लक्षच आहे. परंतु तुम्ही आनंदी राहा, सुखात राहा आणि इतरांना सुद्धा त्याचा सुगंध द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला खाली सबस्क्राईब दिसत असेल त्याला सबस्क्राईब करा आणि हो, जवळच्या 2 व्यक्तीला शेअर नक्की करा. आपल्याला हा परिवार खूप मोठा करायचा आहे आणि तुम्ही याचे साक्ष असाल. हळूहळू तुम्हाला समजेल की या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर सबस्क्रायबर खूप कमी आहेत. धन्यवाद.